आणि एक महत्त्वाची बातमी, ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीवरून विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय। तर मोकळी जागा असूनही अग्निशमन दल उशिरा का पोहोचलं असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। तर ईडीनं स्वतःचंच कार्यालय जाळून घेतलं असा आरोप हर्षवर्धन सपकाळांनी केलाय। तर ईडी ऑफिसमधील प्रत्येक कागदपत्र सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे, अतिशय सिरियस गोष्ट आहे। जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, जिथे गर्दी नाही, तिथे मोठा ब्रॉड रस्ता आहे, तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोचला। एवढं टेक्नॉलॉजी आणि एआय आणि काय काय चालू आहे, मग या फाईल जळाल्या तरी त्याचा बॅकअप असला पाहिजे ना, आणि नसला त्याची बी शॉकिंग। म्हणजे एक तर आग कशी लागली, विझवली का नाही गेली वेळेत, या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार, बीएमसीला याची उत्तरं द्यावी लागतील। सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है। सीधे रस्ते की ये टेढ़ी चाल है, सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच। आणि ईडीने आपले कार्यालय, स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत। राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे। ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे। त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही।